आज आपण बघणार आहोत मस्त खुसखुशीत खमंग असा कोहळ्याचा चिला। याला आमच्याकडे कवाळा असे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा। तर कोहळ्याचा चिला बनवण्यासाठी मी हा कोहळा स्वच्छ धुवून घेतला आहे। त्याला असं आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि बिया असलेला भाग आपल्याला कट करून त्याची साल देखील काढून या प्रकारे त्याचे पीसेस करून घ्यायचे आहेत। कट केलेले पीसेसला मी इथे छान किसून घेत आहे। जो बिया असलेला भाग आहे तो गुळगुळीत असतो, त्यामुळे तो किसला जात नाही। हा बघा, हा अशा प्रकारे राहतो। तर याला मी चॉपरमधून चॉप करून घेत आहे। आपल्याला काहीही वेस्ट नाही घालवायचे, सगळं यूज करायचं आहे। कोहळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे हा आपल्याला हायड्रेटेड राहण्यासाठी मदत करतो। 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओव्याची आपल्याला बारीक पूड करून घ्यायची आहे। छोटासा आल्याचा तुकडा आणि 1 चमचा मिरचीची देखील मी पेस्ट करून घेत आहे। तिखट तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी 10-12 कढीपत्त्याची पाने एकदम बारीक चिरून घेतलेली आहेत। 1 कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद आणि 2 चमचे दही टाकून त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे आपण तीळ टाकू शकता आणि आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये मी घालत आहे 1 वाटी तांदळाचे पीठ। तांदळाचे पीठ टाकून आपल्याला हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे। बघा, कन्सिस्टन्सी अशी असायला हवी, त्यामुळे तव्यावर आपल्याला हा चिला सहज पसरवता येईल। गरम तव्यामध्येच आपल्याला हा चिला छान पसरवून घ्यायचा आहे आणि त्याला आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने तूप लावून आपल्याला छान अलटीपलटी करून हा चिला भाजून घ्यायचा आहे। आयुर्वेदात असे म्हटले आहे की कोहळा हा मुलांची मेमरी शार्प करतो, त्यामुळे मुलाच्या चांगल्या बौद्धिक विकासासाठी आपण कोहळा हा त्यांच्या रेग्युलर डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करायला हवा। हा चिला टिफिनमध्ये देखील छान असा सॉफ्ट राहतो। कशी वाटली रेसिपी नक्की कळवा। थँक्यू।